नमस्कार मित्रांनो, आता रिझनिंगचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार, त्यामध्ये आपण सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर पाहिलं तर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न ज्या प्रकारावर पडतात तो प्रकार म्हणजे कोणता, तर गाळलेली पदे शोधणे, म्हणजेच मिसिंग टर्म आपण त्याला असं म्हणत असतो. मग मिसिंग टर्म नेमकं कसं काय असतं, यात फॉर्मॅट काय असतो, प्रश्न कशा प्रकारचा असतो, त्यात लॉजिक नेमकं काय, ते सगळे लॉजिक्स वगैरे आपण आता सगळे स्टडी करणार आहोत. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिला याच्यातला आपण प्रकार पाहूया. ऍक्च्युली प्रकार हे मी स्वतः क्रिएट केलेले आहेत की ज्या ठिकाणी आपण काही स्लॅब्स केलेत, प्रकार नंबर 1 मध्ये काय घ्यायचं, 2 मध्ये काय, 3 मध्ये काय, प्रश्न कुठल्या स्वरूपाचा दिसतो आपण त्यानुसार ते प्रकार केलेले आहेत. तर आता यामध्ये आपण सगळ्या पहिल्या प्रकारामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला मी सांगितलं बघा की 2 संख्यांपासून एक संख्या तयार करायची. आता नेमका हा प्रश्न कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतो, दिसतो कसा, प्रश्न नेमका त्यात लॉजिक कसं घ्यायचं ते बघा सगळ्यांना. आता तर समजा तुम्हाला लोकांना फॉर्मॅट सांगितलं, एखादा सर्कल तुम्हाला दाखवला जाईल, त्या सर्कलमध्ये तुम्हाला लोकांना असे काहीतरी पार्ट केले जातील आणि पार्ट केल्यानंतर इथे जे तुम्हाला 2 बॉक्स दिसतात, ह्या 2 बॉक्समध्ये काहीतरी संख्या भरल्या जातील आणि त्या संख्या भरल्यानंतर तिथपासून ही संख्या तुम्हाला तयार करायची इकडची. तर असा एक भाग झाला, हा एक फॉर्मॅट असतो. नाहीतर ह्याच ठिकाणी तुम्हाला लोकांना असं म्हटलं जाईल की फॉर्मॅट या प्रकारचा आहे, असं तुम्हाला लोकांना या प्रकारचा फॉर्मॅट दाखवला जाईल. इथे साईडला 2 संख्या आणि त्यांच्यापासून मध्ये एक संख्या तयार होईल. हा एक झाला, हा दुसरा झाला. आणखीन जशी आकृती बनेल 2 संख्यांपासून एक संख्या तयार करण्यासाठी व्हॉटेवर जे काय असेल ते, समजा एखादा त्रिकोणी तयार केला त्यांनी असा, आणि त्रिकोणामध्ये त्यांनी अशा प्रकारचा स्लॅब तयार केला, ज्यामध्ये परत एकदा आपण पाहू शकतो या 2 संख्यांपासून इथली एक संख्या तयार करायची. तो हा जो फॉर्मॅट आहे, आता हा आपण फॉर्मॅट आता थोडंसं स्टडी करायला घेऊ, लॉजिक आपण आता शिकायला घेऊया. आता या लॉजिकमध्ये उदाहरणार्थ तुम्हाला मी म्हटलं की समजा याच्यामध्ये या फॉर्मॅटमध्ये समजा याला मी ए म्हटलं आणि इथे बी म्हटलं आणि त्यांच्यापासून आपल्याला इकडची एक्स ही संख्या तयार करायची. असंच सेम फॉर्मॅट इकडे पण, बरं इथे ए म्हटलं, याला बी म्हटलं, याच्यापासून एक्स तयार करायचं आहे, इथे याला ए म्हटलं, इथं बी म्हटलं, यापासून एक्स तयार करायचं आहे. व्हॉटेवर आपण असं समजू की बाबा ए आणि बी या 2 संख्यांपासून, तुम्हाला म्हटलं नाही तर की 2 संख्यांपासून आपल्याला एक संख्या तयार करायची. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही लॉजिक्स आपण जे काही फॉर्मॅट पाहतो ह्यात नेमके लॉजिक्स काय असतील ते फक्त की लॉजिक महत्त्वाचे आपण जरा नोट करून घेऊया, स्टडी करून घेऊया बाबा लॉजिक काय काय लागू शकतात. तर उदाहरणार्थ मित्रांनो, लॉजिक नंबर 1 बघा सगळ्यांनी, मी काय सांगतोय ते बेसिक गोष्टी असतील सगळ्या, आणि जे काय स्टँडर्ड लॉजिक मी सांगेल या स्टँडर्ड लॉजिक मधूनच प्रश्न पडत असतात. स्टील यात काय थोडंसं वेगळं थोडंफार कमी असतं वाटलं तर आपण त्यानुसार आपण ते बघत जाऊया. तर सगळ्यात पहिलं लॉजिक काय, तर यामध्ये आपल्याला जो काय एक्स मिळणार आहे, हा एक्स आपल्याला शोधायचा आहे, हा एक्स आपल्याला शोधायचा आहे की हा एक्स आपल्याला शोधायचा आहे. मग याच्यामध्ये काय, तर ए आणि बी पासून तो एक्स कसा तयार होतो, त्यामध्ये सगळ्यात प्रथम आता उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची समजा बेरीज केली. कोणाची बेरीज केली, आपण या 2 संख्यांची बेरीज केली तर हे येऊ शकतं. एक त्या 2 संख्यांची बेरीज होईल, नाहीतर वजाबाकी होईल, नाहीतर गुणाकार होईल, नाहीतर भागाकार होईल. हे गणितामध्ये आपण अजून चांगल्या बेसिक प्रकारे आपण सगळं स्टडी करूया. लॉजिक फक्त नोट करून घ्या सगळ्यांनी. एक त्या दोघांची बेरीज होऊ शकते, नाहीतर या दोघांची इथं वजाबाकी होऊ शकते. बघा या दोघांची बेरीज, इथे पण या दोघांची बेरीज, नाहीतर त्यांची वजाबाकी होऊ शकते. तिसरा चान्स काय, तर त्या दोघांचा गुणाकार असण्याचा, ए आणि बी चा गुणाकार केला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर नंबर 4 काय, तर अर्थात जसं बेरीज झालं, वजाबाकी झालं, गुणाकार झालं, तर आता भागाकार होऊ शकतो. म्हणजे या दोघांचा भागाकार, म्हणजे ह्या 2 संख्यांचा भागाकार, ह्या 2 संख्यांचा भागाकार, जे उत्तर येईल ते मध्ये येतं. ठीक आहे. म्हणजे ह्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या 4 गोष्टी आपल्याला अतिशय महत्त्वाच्या असतील, ते लक्षात ठेवायच्यात. आणि हे सगळं केल्यानंतर कधी उत्तरांची डबल केली जाते, कधी ट्रिपल केली जाते, कधी निम्म केलं जातं. हे सगळं आता आपण त्या गणितांमध्ये आणखीन चांगलं पाहणार आहे. तर हे बेसिक 4 लॉजिक झाले मित्रांनो. मग बेसिक 4 लॉजिक झाल्याच्या नंतर अजून काय होऊ शकतं, तर अजून काय होऊ शकतं बघा, मी तुम्हाला काही स्टँडर्ड लॉजिक सगळे नोट करून देईल, हे तुम्ही लोकांनी सगळे लिहून घ्या. आणखीन जशी मी गणितं घेईल त्या गणितामध्ये पण खूप सारे लॉजिक आपण शिकणार आहे, कारण गणितं पण आपण खूप चांगली 10-12, 10-15 गणितं आपण प्रत्येक ठिकाणी या प्रकारामध्ये कमीत कमी घ्यायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो आता हे झाल्यानंतर आता पुढचं लॉजिक काय, तर पुढचं लॉजिक काय मित्रांनो, तर दोघांची समजा बेरीज केलेली असेल, कोणाची, ए आणि बी ची बेरीज केली असेल तर यांच्या बेरजेचा वर्ग होऊ शकतो. काय होऊ शकतो, यांच्या बेरजेचा वर्ग होऊ शकतो. याच ठिकाणी बेरजेचा वर्ग होईल तर कधी वजाबाकीचा वर्ग होऊ शकतो. मग जिथं बेरीज आली तिथे वजाबाकी आली म्हणून सगळ्यांनी गृहीत धरायचं, जिथं बेरीज आली तिकडे वजाबाकी सुद्धा होऊ शकते. मग असा बेरजेचा वर्ग होऊ शकतो. नाहीतर एखादा म्हणेल सर बेरजेचा वर्ग करता तर असं नाही करता येणार का, आपण वर्गाची बेरीज केली तर. वर्गाची बेरीज म्हणजे काय, हे बघा याला म्हणायचं बेरजेचा वर्ग, बेरीज करून वर्ग, नाहीतर मग काय, हे बघा असं ते वर्ग करून बेरीज, असं पण होऊ शकतं काहीतरी वेगळं, आहे की नाही. वर्ग करून बेरीज केली तर हे पण एक लॉजिक तयार होतं. मग याच अनुषंगाने जर आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पुढे जायचा प्रयत्न केला तर आणखीन असं नाही होऊ शकत का बघा, की एक्स बरोबर या दोघांची बेरीज करून, या दोघांची बेरीज करून जर त्याचं वर्गमूळ काढलं तर
म्हणजे ए आणि बी ची बेरीज करायची आणि त्याचं वर्गमूळ काढायचं. ठीक आहे. आता हे सगळं जे तुम्हाला मी सांगतोय हे सगळं तुम्हाला लोकांना थोडं जड जाऊ शकतं, पण हे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लिहून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी काय करा, या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट करा. जोपर्यंत गणितामध्ये मी हे अप्लाय करणार नाही एखाद्या, तोपर्यंत तुम्हाला ते लवकर लक्षात येणार नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे हे सगळं नोट करायला घ्या. मी तुम्हाला नंबर ऑफ लॉजिक्स काय काय लागू शकतात ते सगळे तुम्हाला शक्यता सांगतोय. आणि जिकडे 2 संख्याचे लॉजिक लागते तसंच 3 संख्या ते लागत असतं, 4 संख्या ते लागत असतं, डिपेंडिंग ऑन आपला पहिलाच प्रकार चाललाय. 2 संख्यांपासून एक संख्या आपल्याला तयार करायची. मग आता आणखीन थोडंसं पुढे गेलो. आता 8 नंबरचं लॉजिक बघा. आता बेरजेचा वर्ग केला, वर्गांची बेरीज केली, बेरजेचं वर्गमूळ काढलं. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी आपण केल्या. असंच घनांच्या ठिकाणी पण होऊ शकतं ना. तुम्हाला जनरल गोष्ट लक्षात ठेवायची, वर्ग आणि घनावर खूप जास्त विश्वास ठेवा तुम्ही लोकांना. वर्ग घनाचे लॉजिक सर्रासपणे पेपरमध्ये 99% तरी कुठल्या तरी प्रश्नात, 99% म्हणण्यापेक्षा असं समजू आपण की 10 पैकी 8-9 गणितात तरी तुम्हाला वर्गांचे, घनांचे, वर्गमुळांचे, घनमुळाचे लॉजिक असतात. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सो आता आपण इथे पुढचा आता लॉजिक बघूया. जसं वर्ग सांगितलं तसं घन पण होऊ शकतं ना. म्हणजे कसं बघा ते की एक्स बरोबर काय होऊ शकतं की ए आणि बी आणि ए आणि बी या दोघांची बेरीज करून त्याचा घन केला जाऊ शकतो. ठीक आहे. जसं वर्गाचं वर्ग केला आपण तसं त्याचा घन करू शकतो आपण. नाहीतर काय करू शकतो आपण की त्याच्यामध्ये या दोघांच्या घनांची बेरीज होऊ शकते ना, एचा घन आणि बीचा घन यांची बेरीज. आणि जिथं बेरीज आली तिथं वजाबाकी आली हे ध्यानात ठेवायचं. मग इथे बेरीजाचा वर्ग तर वजाबाकीचा पण वर्ग, इथे वर्गांची बेरीज तर वर्गांची वजाबाकी होऊ शकते. बेरीज करून वर्गमूळ नाही तर वजाबाकी करून वर्गमूळ, हे फक्त लक्षात. जिकडं प्लस आला तिकडे मायनस येऊ शकतो, हे डोक्यात ठेवायचं. इथे पण तेच, बेरजेचा घन तर वजाबाकीचा घन होऊ शकतो. इथे पण घनांची जी काही बेरीज आहे तिथे वजाबाकी सुद्धा होऊ शकते. या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. हे असं गृहीत धरून जायचं की लॉजिक काय लागते नेमकं. संख्या वाढत असेल तर वर्ग बेरीज केली असेल, कमी होत असेल तिकडे वजाबाकी केली असेल, साधी सर्व गोष्ट. आणि मग आता आणखीन काय लॉजिक आहेत बघा. आता नंबर 10, जसं इथं बेरीज करून वर्गमूळ दाखवलं तसं आपण याच्यामध्ये यांची दोघांची बेरीज करून, बघा लक्षात घ्या, आपण या दोघांची काय करू, बेरीज करू. आणि बेरीज करून दोघांची बेरीज करून आपण त्याला इथं घनमूळ दाखवू शकतो. घनमूळ इथे फक्त घनमूळ वर्गमूळच्या चिन्हात लक्ष ठेवा. वर्गमूळच्या चिन्हात इकडे 2 लिहित नाहीत, इथं घनमूळ मध्ये इथे 3 असं दाखवला जातो इथं आतमध्ये, लक्षात घ्या. ठीक आहे. सो झालं घनमूळही झालं. बरं, त्याच्यानंतर तुम्हा लोकांना एक दिशाज्ञान चाचणी एका चॅप्टरमध्ये मी पायथागोरसचं प्रमेय शिकवलं होतं. म्हणजे काय होतं समजा, हाच फॉर्मॅट ठेवला त्यांनी आणि यामध्ये तुम्हा लोकांना असं काहीतरी दाखवलं की बाबा मास्तर इथे 3 आहे, इथे 4 आहे, तर यांच्यापासून असं हे तुम्हाला सांगितलं. समजा इथे एक्स म्हणण्यापेक्षा मी काय करतो, इथे एक संख्या लिहून दाखवतो तुम्हाला लोकांना. इथे एक संख्या आली, ती संख्या काय आली बघा, त्यांनी इथे 5 म्हटलं. तर 3, 4 पासून 5. आता इथे मी कसा तयार केला म्हणजे उदाहरण तुम्हाला अजून एक सांगतो बघा. इथे तुम्हाला लोकांना इथे 12 दाखवलं, इथे 5 दाखवलं, तर इथे तुम्हाला 13 करून दाखवलं. इथे काय केलं त्याने, 3चा वर्ग आणि 4चा वर्ग यांची बेरीज. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 16 9 25, 25चं वर्गमूळ काय 5. ठीक आहे. इथे 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25, दोघांची बेरीज केली 169, त्याचं वर्गमूळ किती 13. म्हणजे हे आपण कुठे शिकलोय, तर आपण हे डायरेक्शन मध्ये शिकलो होतो. कुठे शिकलो होतो आपण, डायरेक्शन मध्ये. त्यामुळे मी ते डबल काय आज सांगणार नाही, गरज नाहीये. फक्त एक लक्षात ठेवायचं की इथं पायथागोरसचं प्रमेय वापरलंय का बघायचं. कोणतं प्रमेय, पायथागोरसचं प्रमेय इथे वापरू शकतात ते लोक, कारण तिथे पण 2 संख्यांपासून एक संख्या तयार होत असते पायथागोरसमध्ये पण, त्यामुळे ते वापरलं जाऊ शकतं. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. चला, या सगळ्या गोष्टी झाल्याच. त्याच्यानंतर मग आणखीन काय लॉजिक लागू शकतं ते लॉजिक थोडं समजून घ्या. मग तुम्हाला लोकांना 2 संख्या दिल्या आणि त्या दोन्ही संख्या तुम्हाला लोकांना जस्ट एक उदाहरण सांगतो. आपण उदाहरणात जाऊया. एक जस्ट समजून घ्या फक्त, खूप साधं सरळ सोपं असेल, लवकर लक्षात दिलं आपल्या. तर तुम्हाला लोकांना इथे समजा त्याने 16 दिला. ठीक आहे. इथे त्याने 25 दिला. 16 आणि 25 दिलंय. ठीक आहे. आणि त्याच्यापासून त्याने इथे एक संख्या तयार केली. तर काय केलं बघा, त्याने इथे म्हटलं 9. काय म्हटलं त्याने 9. तर तो 9 कसा बनला असेल, तर आपण एक लक्षात घ्यायचं, 16 हा कोणाचा तरी वर्ग आहे आणि 25 हे कोणाचा तरी वर्ग आहे. तर 16 कोणाचा वर्ग आहे, तर 4चा. 25 कोणाचा वर्ग आहे, तर 5चा. ठीक आहे. मग 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, बरोबर की नाही. आणि ह्या 5 आणि 4ची जर बेरीज केली तर काय बनते 9. हे खूप महत्वाचं लॉजिक आहे. मी आकडे जरी लहान दाखवले तर हे 3-3 आकड्यात म्हणजे 11 ते 20च्या वर्गात जाऊ शकतं, 21 ते 30च्या वर्गात पण जाऊ शकतं, लक्षात घ्या. मग लॉजिक काय बनतंय, तर लॉजिक हेच की ह्या 2 संख्यांची वर्गमूळ काढून बेरीज केली. 16चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, हे असं ऍक्च्युअली लॉजिक ते. मग लॉजिक कसं बनतं बघा, क्रिएट कसं करतो मी त्याला, की एक्स कसा तयार झाला, की वर्गमुळामध्ये ए आणि वर्गमुळामध्ये बी या दोघांची बेरीज केली. वर्गमुळात ए, वर्गमुळात बी या दोघांची बेरीज करून आपण त्याला आणलंय. नाहीतर आणखीन आता अजून एक समजा, ज्या ठिकाणी वर्ग आला तिकडे घन आला, तर जिकडे वर्गमूळ आला तिकडे घनमूळ तर आलंच की. मग आता आपण असं करू शकतो याच्यामध्ये की एक्स बरोबर घनमुळामध्ये एचं घनमूळ काढायचं
त्यानंतर बीचं घनमूळ काढायचं आणि त्या दोघांची बेरीज, आणि जिकडे बेरीज झाली तिकडे वजाबाकी होते, बेरीज झाली की वजाबाकी होते. आणि एवढे सगळे तुम्हाला जे काही 13 लॉजिक मी दाखवलेत यांच्यात असेही कधी कधी 2 लॉजिक फ्यूज पण होतात कधी कधी. म्हणजे काय, हे असं काही तुम्हाला कोणा एखादं म्हणतील की बेरीज पण केली एखाद्या ऑप्शनमध्ये गणितामध्ये, बेरीज पण केली गुणाकार पण केला आणि दोघांची परत काहीतरी आतमध्ये वजाबाकी किंवा बेरीज केली, काही होऊ शकतं. बरं, आपण गणितामध्ये अजून चांगल्या प्रकारे पाहू, पण तुम्ही हे सगळे बेसिक लॉजिक सगळे नोट करून घ्या. हे अतिशय महत्वाचं आहे. हे अतिशय महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, हे आपला बेस आहे. हा आपला बेस आहे. ज्याला हा बेस कळाला त्याला कुठल्याही गणितामध्ये ऍटलीस्ट सुरुवात कसं लॉजिक लावू शकतो आपण ते लॉजिक तुम्हाला लोकांना ध्यानात येऊन जाईल. 2 संख्यांना पण हेच, 3 संख्यांना पण हेच आणि 4 संख्यांना पण असेच लॉजिक लावले जातात. हा, तिकडे काही एक्स्ट्रा असेल तिकडे मी सांगेल काय लॉजिक लागतात. एक तर बेरीज आहे का बघायची, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. त्यानंतर वर्ग आहेत का, घन आहेत का, वर्गमूळ आहेत का, घनमूळ आहेत का. मग त्यानुसार सांगितल्यानुसार बेरजेचा वर्ग आहे का वजाबाकीचा वर्ग आहे, त्या वर्गांची बेरीज आहे का वर्गांची वजाबाकी, जे काय असेल ते प्रश्नात बघून घ्यायचं. काय ते फक्त एकच आहे, पायथागोरस बाकीच्या प्रकारात लागणार नाही. कारण पायथागोरससाठी तुम्हाला बेसिक काय 2 संख्यापासून एक संख्या तयार करते, त्यामुळे तो एवढाच प्रकारात लागेल फक्त पायथागोरस. चला, हे सगळं शिकलो असो. आणि याच्यानंतर एक लक्षात ठेवायचं, हे जरी तुम्ही सगळी उत्तरं काढली तरी शेवटला येणाऱ्या उत्तराची डबल केली जाऊ शकते, त्याला निम्म केलं जाऊ शकतं, त्यातून काहीतरी कमी जास्त केलं जाऊ शकतं. म्हणजे एवढं सगळं आपण शिकलो, मान्य, सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळे लॉजिक आपण सगळे शिकल्यानंतर एक शेवटचा पॉईंट फक्त नोट करून घ्यायचा. आपलं जे काय उत्तर येणार आहे, जे काय उत्तर येईल आपलं, बरं लक्षात घ्या, त्या उत्तरामधून फक्त काही गोष्टी प्लस मायनस किंवा आपण त्याला आपण असं म्हणूया की उत्तराची, जे काय आपलं उत्तर आलंय त्या उत्तराची कोणतीही पट केली जाऊ शकते, लक्षात घ्या. नाहीतर त्या उत्तरामधून काही ना काहीतरी प्लस किंवा मायनस करायचं. एन म्हणजे काय, तर एन म्हणजे ते 0, 1, 2 टिंब 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 या संख्या, हे लक्षात ठेवा. फक्त पहिलं एक तर पट केली जाऊ शकते, नंबर 2 काहीतरी कमी जास्त केलं जाऊ शकतं आपल्या उत्तरामधून, हे लक्षात घ्यायचं. पट म्हणजे काय, पट म्हणजे दुप्पट, नाही तर तिप्पट, नाही तर चौपट, नाही तर निमपट, काही असेल, टिंब 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 टिंब. ह्या सगळ्या बेसिक गोष्टीच्या बाहेर लॉजिक जात नाही. आता बघू आपण लॉजिक कसे लागतात ते. चला, आपल्या सगळ्याच्या समोर हा पहिला प्रश्न आहे. ठीक आहे, हा पहिला प्रश्न येताना मी एकच सांगेल तुम्हाला लोकांना, वर्ग घन पाठ करून ठेवा. वर्ग घन ज्याचे पाठ असेल त्याला गणित जड जात नाहीत. ठीक आहे, आता एक खूप साधं गणित दिलं तुम्हाला लोकांना. यामध्ये मी सुरुवात फक्त बेसिक म्हणून दिलं. बरं, इथून काय करायचं, 3 नंतर क्वेश्चन मार्क आहे, मग ते 81 आहे, मग ते 6561 आहे, इतकं मोठं तुम्हाला दाखवलं गेलंय. ठीक आहे, घाबरायचं नाही, याला बघून एक थोडीसा अंदाज लावायचा. तर 3 पासून इथे काहीतरी बनलं असेल, मग इथून इथं काहीतरी बनलं असेल, मग इथून इथं काहीतरी बनलंय. एक प्रकारची नंबर सिरीज टाईप गणित येते, कारण अशा प्रकारे तुम्हाला लोकांना टाकून दिलं त्यामध्ये ते. ठीक आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता यात काय होतं नेमकं, तर बघा आता 3 नंतर असं काय होईल, इकडे बघा प्लीज सगळ्यांनी. तर 3 नंतर इथे क्वेश्चन मार्क आलाय. ठीक आहे, म्हणजे बॉक्स आलाय, मग 81 आहे, मग त्याच्यानंतर काय बाबा तो 6561 आहे. मी तुम्हाला एक खूप बेसिक गणित सांगतोय, हे ह्या प्रकारातलं जरी नसलं तर इथून बेसिक सुरुवात झाली म्हणून समजायची आपण. ठीक आहे, कसं ते बघा आता. जर का मी या 3चा वर्ग केला, फक्त लक्षात द्या सगळ्यांनी, 3चा काय केला, वर्ग केला, तर 3चा वर्ग किती बाबा, इथे 9 आला. बरोबर, त्यानंतर परत मी जर या 9चा वर्ग केला, काय केला, 9चा वर्ग केला, तर 9चा वर्ग 81. आणि मित्रांनो परत जर का मी 81चा परत वर्ग केला तर ते 6561 येतं. साईडला तुम्ही चेक करू शकता की 81चा वर्ग म्हणजे परत 81 गुणिले 81. ही मी तुम्हाला बेसिकने सांगतो, तिसरीच्या मेथडने सांगतो. ह्याला दुसऱ्या काही शॉर्टकट मेथड वगैरे आहेत, गणिताच्या पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला लोकांना ते मी घेणार आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, किंवा तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, तो टाकलेला व्हिडिओ ऑलरेडी. 1 1 1 1 8 इथं 8 आलं म्हणजे तेच ना बेसिक. परत 0 घेतो आपण, 8 1 8 आला. ठीक आहे, 8 8 64, एकदम गोरगरिबासारखी मेथड आहे. इथे 1 आला, 8 आणि 8 इथं 16, हातचा 1, 4 आणि 1 इथं 5 आला, निकडचा 6, 6561. म्हणजे हे अशा प्रकारे चाललंय. मग तुम्हीच बघा रिकाम्या जागी काय बसलं पाहिजे, तर 9. ते इतकं साधं सरळ पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. पण हे फक्त बेसिक होतं. हे काय होतं, हे फक्त बेसिक होतं. आता ऍक्च्युअल गणित याची आता पुढून सुरू होतील, आता याच्यानंतर पासून आपण ते बघूया. कारण आपला प्रकार आपल्याला समजून, हा आपला प्रकार आहे, हा आपला प्रकार आहे. काय प्रकार आहे आपला, 2 संख्यांपासून ही संख्या तयार होणे, 2 संख्यांपासून ही संख्या, किंवा यांच्यात एकमेकांमध्ये काहीतरी परस्पर संबंध लागणे. मी काय बोललो कळालं, यांच्यापासून हे तयार होणे किंवा यांच्यामध्ये काहीतरी परस्पर संबंध असणे, एवढंच डोक्यात ठेवायचं. एकदम बेसिक गोष्ट आहे ती. ठीक आहे, आता एकाच गणिताला एकाच वेळेला किमान 2 3 4 लॉजिक लागू शकतात. मी काय बोललो ऐका, एकाच गणिताला किमान एकाच वेळेला एका गणितामध्ये 2 2 3 3 4 4 लॉजिक लागतात. त्यातलं एक जरी लॉजिक लावलं आणि त्या लॉजिकचं उत्तर सगळीकडे, आता कसं असतं ते ऐकून घ्या. इथं जे लॉजिक लागतंय तेच लॉजिक इथे लागलं पाहिजे आणि तेच लॉजिक इथे लावूनच उत्तर काढायचं. आपल्या मनाने बाकीचे कुठाने करायचे नाहीत. जे लॉजिक फर्स्टला लागतंय ते सेकंडला लावायचं आणि तेच थर्डला लावून तुम्ही उत्तर काढायचे. ठीक आहे, आता नेमक्यात लॉजिक कसं लागतंय काय ते एकदा सगळ्यांनी समजून घ्या. आता तर हे गणित अतिशय सोपं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप बेसिक गोष्टी बघा, लक्षात घ्या सगळ्यांनी काय ते. आता
तो अभी इसमें क्या करने का अभी सगळ्यात पहिले मी इथं जातो 27 54 9 मध्ये येतो. ठीक आहे. आता एक थोडंसं विचार करा बघा, मी जे तुम्हाला एकदम एकदम बेसिकने सांगतो हे असं आहे का. पट बघायची पट. ठीक आहे ना. 9 1 9. ठीक आहे. इथं 9 त्रिक 27, इथं 9 सक 54, 9चा पाडा. मी जस्ट टाइमपासमध्ये तुम्हाला दाखवलं, असं जस्ट ऑब्झर्वेशन चाललंय. असं लागतंय इथं पण लागतंय का तिथं पण बघायचं मग. ठीक आहे. मग आता कसं बघायचं 14 1 14. ठीक आहे. इथं 14 त्रिक 42 पाडेपाठ करून ठेवा फक्त, बाकी काही नाहीये. त्यानंतर मग 14 ने 84ला भाग दिला, 14 पंच 70 आणि 14 सक 84, म्हणजे एकदम जबरदस्त आहे. इकडे बघा, इथं पण 3चा भाग, इथं 6चा भाग, 3चा भाग 6चा भाग, बाकी काही नाहीये. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त पाडेपाठ असले पाहिजेत, तेच चाललंय, बाकी काही नाहीये. 9 त्रिक 27 9 सक 54, इथं पण तेच. इथं 14 14 त्रिक 42 14 सक 84 आलं. ठीक आहे. मग असंच या ठिकाणी बघा सगळ्यांनी 7 1 7, इथं 7 सकून 42 6 तर येतोय, मग इथं 3 आला पाहिजे. मग 3 कधी येईल माहितीये का, ऑप्शन मध्ये जा. 12 घेतलं 7च्या पाड्यात 12 आहेत का, नाही आहेत. ठीक आहे. 21 घेतलं आहेत का, आहेत. बरं 7च्या पाड्यात 24 आहेत का, नाही आहेत. 7च्या पाड्यात 7 त्रिक 21 येईल पण 24 येणार नाही. बरं 7च्या पाड्यात 35 आहेत का, आहेत. पण कसं आहे ते 7 5 35 आहे बघा ना, इथं तुम्ही जर गेला हे चुकतंय, कारण 7 5 35 याला कट केला तर, आणि इथं 7 त्रिक 21 आहे, मग 3 कुठे येतोय, ते 21 साठी 3 येतोय. मग आपण इथं काय घ्यायचं, आपण इथं 21 घ्यायचा. किती घ्यायचा, 21, जेणेकरून 7ने त्याला आपण जेव्हा भाग देऊ तेव्हा तो 7 त्रिक 21 ला 3 येईल, आणि जेव्हा ते तुमचं 3 6 3 6 3 6 मॅच होईल. झालं, बेसिक लॉजिक आहे. बाकी इतरही लॉजिक लागत असतील, पण मला वाटतं जे सोपं आहे ते सोपं बघायचं. हा, हे लॉजिक सगळ्याच गणिताला लागत नसतं. प्रत्येक गणिताला आपण, मी तुम्हाला सांगतो ना, असंख्य लॉजिक आहेत, पण बेसिक काय, पाडेपाठ असणं, वर्ग घनपाठ असणं, हे बेसिक आहे. ज्याला ते बेसिक आलं त्याला सगळे गणित आरामात जातात, सोपे जातात. आणि यात असं पण एक लक्षात घ्यायचं, एखादं लॉजिक लागतच नाही परीक्षेमध्ये, त्यामुळे त्याच्यात जास्त वेळ घालवायचा नाही. जनरली लॉजिक कधी लागत नाही माहिती आहे का, जेव्हा आपले पाडेपाठ नसतात आणि आपले वर्ग घनपाठ नसतात तेव्हा लॉजिक लागत नाहीत. परंतु जर तुम्ही या गोष्टी पाठ केल्या तर लॉजिक सहसा लागतात, हे लक्षात घ्या. परंतु यासाठी खूप चांगली प्रॅक्टिस करावी लागते. ती प्रॅक्टिस आता मी करून घ्यायचं काम करतोय. चला, मग हे लॉजिक लागलं. उत्तर काय आलं आपलं 21. एखादा म्हणेल सर आमचं दुसरं पण एक लॉजिक होतं की 27 आणि हा जो 54 आहे त्या लोकांची आम्ही बेरीज केली आणि त्याला 9ने भाग दिला. मग ते जे काय उत्तर येतं ते तुम्हाला लोकांना सगळीकडे सेम सेम येतं. बघायचं, चेक करून घ्या. बघा लॉजिक नंबर 2. हा कोणतं लॉजिक नंबर 2 याच्यामध्ये काय सांगतोय तुम्हाला, लॉजिक नंबर 2 सांगतोय मी. काय करायचं ते 27 आणि 54 यांच्या बेरजेला 9ने भाग दिला. 27 54 ची बेरीज काय ते 81. 81 ला 9ने भाग दिला, इथं 9 9 81 9 येतोय. ठीक आहे. तसंच मी समजा सेकंड मध्ये गेलो, सेकंड मध्ये काय दिलं होतं, सेकंड मध्ये इथं 42 आणि इथे 84. बरं लक्षात घ्या, 42 अधिक 84 त्याला कशाने भाग दिला, 14ने भाग दिला. यांची बेरीज करा, 4 आणि 2 6 8 आणि 4 12 126. 126 ला 14ने भाग दिला, इथं 14 9 26 असे. ठीक आहे ना. मग 14 9 बघा ना, असा भाग द्या. तुम्हाला बरं वाटतं असं कट केलं की, असं नाही कट केलं ती शेवटी 9 लिहायचं असतो आपल्याला, त्यामुळे टेन्शन घेऊ नका ते. मग 9 आला, इथे पण 9 येतंय, इथे पण 9 येते. मग आता आपण जातो कुठे, प्रश्नामध्ये. आपल्या प्रश्नात तुम्हाला इथे काय दिलं ते माहित नाही, इथे x आहे समजा, प्लस इकडचा 42 येतो आपला आधीचा. ठीक आहे ना. आणि भागिले किती येतो आपला 7 आहे. ठीक आहे. आणि याचं उत्तर किती आलं पाहिजे, 9 आलं पाहिजे. बघ याला तुम्ही एक तर समीकरण घेऊन सोडवा, नाही तर तुम्ही एक काम करा, किंमत टाका. x ची किंमत 12 घेऊन टाकून बघायचं. 42 12 किती आला बाबा ना, ते 54 आला. 7च्या पाड्यात 54 आहेत का, तर नाही आहेत. मग समजा 21 घेतलं तर 21 आणि 42 किती आलं ते 63. मग 7 9 63 येते ना. म्हणजे जर का समजा तुम्ही x ठिकाणी 21 घेतला, काय घेतला 21 घेतला, आणि बाकी तो 42 असाच ठेवला, भागिले 7 होता, यांची तुम्हाला लोकांनी बेरीज केली, 42 21 काय आलं ते 63 आलं. आणि 63ला जर 7ने भाग दिला तर उत्तर येतं 7 9 63. मग 9 उत्तर कोणामुळे आलं, तर 9 हे उत्तर एक्सच्या 21 या किमतीमुळे आलं. त्यामुळे उत्तर आपलं सेकंड नंबरचा पर्याय. बरं लॉजिक अजूनही एखाद्याचं काहीतरी वेगळं असेल, पण आता थांबा, एवढं लॉजिक लावलं तरी बस आहे. आणि फक्त लॉजिक लावताना सेम लॉजिक सगळीकडे लागलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं, आणि मग ते गणितात जायचं. कधी कधी असं पण होतं की सर आम्ही सेम लॉजिक तिन्हीकडे लावलं परंतु आमचा ऑप्शनच नाही आला, मग तुम्हाला लॉजिक चेंज करायचं. कधी जर तसं झालं तर, पण तसं होत नाही, तुम्ही लॉजिक तर लावा. ठीक आहे. चलो नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. आता पुढचा क्वेश्चन बघा सगळ्यांनी. आता थोडासा विचार करायचा क्वेश्चनमध्ये काय केलं असेल काय नाही. इथं 2 आहे, इथं 4 आहे, 20 तयार केलाय. थोडंसं वाढलंय ते, जरा काहीतरी उत्तर वाढत गेलंय. 3 आणि 9 पासून डायरेक्ट 90. 3 9 पासून 90 म्हणजे बघा लक्षात घ्यायचं, सिंगल डिजिट संख्यांपासून, लहान संख्यांपासून अचानक खूप मोठी संख्या तयार झाल्यासारखं वाटलं तर गुणाकार किंवा वर्गाचं किंवा घनाचं लॉजिक चेक करायचं. नोट करा मी जे बोलतोय ते. कोणाचं गुणाकाराचं, नाही तर वर्ग नाही तर घन. लक्षात घ्या. कुठलं
एक तर गुणाकाराचं चेक करा, नाही तर वर्ग चेक करा, नाही तर घन चेक करा. मग हे तुम्हा लोकांना लक्षात ठेवायचं, कधी लहान संख्यांपासून जर मोठ्या संख्या तयार होत असतील तर अशा वेळेला ह्या गोष्टी चेक करायच्या. मग आपण समजा इथं 4 दुने 8 केलं, 4 दुने 8 केलं तर थोडंसं ते 8 दुने मग डबल केलं 16 वगैरे, ते एवढं काय म्हणजे वाटत नाही, मजा येत नाही. तिकडे 9 त्रिक 27 केलं का 27 दुने 54, अवे ते खूप कमी राहिलं, मग ते एवढं काय भारी वाटत नाही ते. मग आपण एक काम करू, आपण हे गुणाकार तर वाटत नाही मला, तर मी वर्ग करून पाहतो ना आता. चला आपण वर्ग करून पाहू. आता याच्यामध्ये वर्ग करायचं म्हणजे काय, तर याच्यामध्ये बघा पहिला वाला बघा 2 आणि 4 आहे ना, तर आपण 2चा वर्ग करू आणि 4चा वर्ग करू. 2चा वर्ग आला 4, 4चा वर्ग आला 16. सो 16 आणि 4 किती बनलं 20. लगेच खुश व्हायचं नाही, दुसरंही चेक करायचं. मी काय बोललो ऐका, लगेच खुश व्हायचं नाही, दुसरंही चेक करायचं. आणि जर दुसऱ्याचं असंच होत असेल तर मग तिसऱ्याला अप्लाय करायचं. हे लक्षात ठेवा, हे खूप मोठं सूत्र आहे बरं, याचं लक्षात ठेवायचं जे बोललो ते. आता आपण सेकंड नंबरला चेक करून पाहूया. 3चा वर्ग 9चा वर्ग, 3चा वर्ग अधिक 9चा वर्ग आपण केला. चला 3चा वर्ग इथे 9 आला, 9चा वर्ग काय आला बाबा, नव्हतं इथं 81 आला. दोघांची बेरीज केली किती आलं ते 90 आलं, 90 आलं. 90 मॅच होते. मग दोन्हीकडची उत्तरं जर अशी मॅच होत असतील, सेम येत असतील, तर बिंदास आपण ह्या तिसऱ्याकडे जाऊया. आणि या तिसऱ्यामध्ये काय दिलंय, 1 आणि 7 दिलेलं आहे. तर आपण मस्तपैकी काय करू, त्यामध्ये 1चा वर्ग आणि काय तो 7चा वर्ग. मग 1चा वर्ग 1च असतो आणि 7चा वर्ग काय ते 49. आणि दोघांची बेरीज केली तर काय आलं बाबा न ते 50 आलं. एकदम सिंपल, साधं सरळ आहे. सो 50 उत्तर आहे ना आपलं, हे काय पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे काही विषयच नाही आपल्या याच्यामध्ये, एकदम सिंपल येते. झालं, संपलं. चला नेक्स्ट. नेक्स्ट याच्यामध्ये आता परत एकदा थोडंसं ऑब्झर्वेशन पाहिजे आपलं, की मास्तर इथे 4, 3 सिंगल डिजिटच्या संख्यांपासून एवढी मोठी संख्या तयार झालेली आहे. इथं 11, 9 सिंगल म्हणजे ऑलमोस्ट किती लहान आहे बघा ते 9801. ते कुठल्या कुठे गेलं ऑप्शन बघा, अजून तर भयंकर ऑप्शन ते 4 आकडे पर ऑप्शन आले ते आपले 4 5 आकडे बघा ते तर 11,036 झालं शेवटला. ते एवढी मोठं उत्तर यायला लागले म्हणजे याच्यामध्ये काहीतरी गुणाकाराचं, वर्गाचं, घनाचं यातलंच काहीतरी लॉजिक असणार, म्हणजे असणारे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. मग आता आपण बघूया नेमकं काय ते. तर आता याच्यामध्ये बघा इथे 4 आणि 3चं 144 कसं बनलं असेल. असा एक अंदाज लावू आपण की 4 आणि 3ची बेरीज केली की 7 येते. 7चा वर्ग 144 येणं शक्य नाहीये. मग 4 3ची वजाबाकी केली तर 1च येईल. मग त्याचा तर काही जवळपास पण संबंध नाहीये. मग आपण एक काम करू ना, 4 3चा गुणाकार आपण बघा काय करू शकतो, बेरीज वजाबाकी गुणाकार नाही तर भागाकार, यापेक्षा वेगळं काय करू शकतो का आपण, तर नाही करू शकत. मग आपण तेच पाहूया इथं 4 आणि 3चं 144 कसं तयार झालं असेल. तर आपण एक काम करूया, इथं 4 आणि 3चा आपण गुणाकारच करू ना. आपण बघू ना काय ते. बघा आता 4 आणि 3चा गुणाकार केला, 4 त्रिक काय बनलं 12. आहे का, बरोबर आहे का पुरानो. आणि 12चा जर का वर्ग आपण काढला, 12चा वर्ग आपण काढला तर उत्तर काय येतं 144. झालं का मॅच. जर का हे पहिल्या याला मॅच होत असेल तसं आपण सेकंडला मॅच करायचा प्रयत्न करू. आपण मी सेकंड कडे चाललोय. इथं 11 आणि 9 आलेला आहे. मग आपण 11 आणि 9चा गुणाकार करूया. 11 9 किती आलं 99. आणि इथे वर्ग केला म्हणून आपण इथेही वर्ग करूया. मग 99चा वर्ग केल्यानंतर काय येते तुम्ही एकदा बघा, साईटला रफ मध्ये तुम्हाला करून दाखवतो. 99चा वर्ग करताय तर 99 गुणिले 99 करण्यापेक्षा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, जे शॉर्टकट तुम्हाला लोकांना आपल्या लेक्चर्समध्ये अपलोड केलेली, गणिताच्या लेक्चर्समध्ये चेक करून घ्या. वर्ग काढण्याची, गण काढण्याची पद्धत. ती पद्धत काय, तर इथं 2 डिजिट झाले. 9चा वर्ग काय ते 81. त्याचा एक आपण इथे घेतला, हातचा किती आला तो 8 आला. मग 9 9 81 झालं. त्याला डबल केलं ते किती आलं 162. आणि 162 आणि 8 आपण जर ऍड केला, लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपण जर टोटल ऍडिशन केली तर बरोबर आपलं उत्तर याच्यामध्ये ऍडिशन मध्ये जवळ जाते. 162 आणि 8 केलं की 170 येते. 170चा 0 आला, हातचा आला किती 17. आणि 9चा वर्ग 81 आला. आणि 81 आणि 17 जर केलं तर आपण पाहू शकतो इथे 98 येते, 9801. आणि ज्याला हे नाही कळलं त्याने काय करायचं, त्याने आपलं गोरगरिबाची मेथड 99 गुणिले 99 इयत्ता 3री त्या आपण मस्त ती उभ्या मांडीने बेजा करायच्या उत्तरांच्या, विषय संपून टाकायचा. आता मग अशा प्रकारे कसं करायचं बघा, 99चा वर्ग आला 9801, जे तुमच्या ह्या दिलेल्या उत्तराशी काय होते मॅच होते. चेक करून घ्या उत्तरं दोन्ही बरोबर आहेत का. आणि जर काही असं होत असेल तर आणि तरच आता इथं 15 आणि 6चं पण तेच करायचं. काय गुणाकार का बेरीज, गुणाकार करायचा पहिल्यांदा. मग आपण त्याचा गुणाकार करताना इथं 15 आणि 6चा गुणाकार करतोय तर 15 सख, इथं 15 सख 90. 90चा महिमा खूप मोठा आहे जो इथे पण वापरत येतोय. मग त्याचा 90 येत असेल तर 90चा वर्ग करायचा आहे. 90चा वर्ग करणं तर सोपं आहे अजून. कसं, तर 90चा वर्ग करताना बघा आता इथं 9चा वर्ग करा. 9चा वर्ग 81 आणि 0 2दा लिहून टाका. सो 8100. म्हणजे आहे, सोपं असतं, फक्त अप्लाय करता आलं पाहिजे. आपलं उत्तर काय, तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. विषय संपला. ठीक आहे, आलं ध्यानात सगळ्यांच्या, बेसिक गोष्ट आहे. चलो नेक्स्ट. आता आपण थोडंसं वेगळा प्रश्न देऊ. आपण थोडंसं वेगळा प्रश्न बघा, खूप साधं दिलंय, सिंपल दिलेलं आहे. या सिंपल प्रश्नाचं लॉजिक काय, तर लॉजिकमध्ये बघा सगळ्यांना आता काय ते.
जनरल लॉजिकचं काही डोकं लावायची काय आवश्यकता नाहीये. मग काय करायचं, आता इथून 6च्या पटीत एक बघा, ते इथं 8च्या पटीत एक बघा, किती सोपं आहे बघा ना, काहीच नाही. मग इथे हे कोणाच्या पटीत, मग कसं ते बघा, आता 6ने जर इथं भाग दिला, 6च्या पाड्यामध्ये 6 1 6, 6 2 12, इथं 6 3 18, इथं 6 5 30, म्हणजे सगळेजण 6ने भाग जाणाऱ्या संख्या सगळ्या. इथं आलो आपण या साईडला 8च्या पाड्यामध्ये, इथं 8 2 16, इथं 8 चौक 32 आहे, इथं 8 5 40 आहे, म्हणजे हे पट्टी देते. एखादं म्हणलं सर इथे 2 3 5 आहे, इथं 2 4 5 आहे, मग ते वेगळं, दुसरं लॉजिकच नाही त्याला, कारण इथं यांच्यापासून ही संख्या नाही बनवली त्यांनी, याने तिथं भाग जातो का ते पाहिलेलं, हे लॉजिक आहे तिथं. आता इथं आलो आपण तर हे 36, त्यानंतर इथे 18 आहे आणि इथे 27 आहे. या तिन्ही संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत तेवढं बघायचं. 6च्या पाड्यात जर तुम्ही गेलात, 6च्या पाड्यामध्ये 36 आहे, 18 आहे, पण 27 नाहीये पोरांनो, तो गेला. ठीक आहे. 12च्या पाड्यामध्ये गेला तर फक्त 36 आहे, तो बाकीचे नाही आहेत कोणी. ठीक आहे, तो पण गेला. 18च्या पाड्यामध्ये 36 आहे, पण बाकीचं कोण नाही, तो पण गेला. 9च्या पाड्यामध्ये हे सगळेच्या सगळे लोक आहेत, म्हणजे हा एकमेव पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतो 9च्या पाड्याचा. म्हणजे 9ने जर आपण भाग दिला तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये 9ने भाग दिला तर इथे 9 9 चौक 36 येतंय, इथं 9 2 18 येते, परत इथं 9 3 27 येते, जातोय ना बघा, हे काय मस्तपैकी भाग जातोय, विषय संपला, तिकडे काहीच नाही त्यामध्ये इतकं. म्हणजे हे असं करता येतं. हे अशा प्रकारचं गणित असतं ज्याला आपण इझी लेवल म्हणतो. कोणती लेवल? ही इझी लेवल आहे. असं एक्सपेक्ट करू नका, याच्या मागचे जे अवघड सांगितले ते एक्सपेक्ट करा, आणि याच्या पुढे जे सांगेल ते एक्सपेक्ट करा. आता पुढे एक्सपेक्ट करा म्हटल्यापेक्षा आयोगाचाच गणित आहे. आयोगाने काय विचारलंय एकदा बघा, कुठल्या परीक्षेला विचारलंय? UPSC CSAT 2013 मध्ये विचारलंय. नंतर हा प्रश्न पुन्हा ASOच्या परीक्षेमध्ये कुठेतरी पुन्हा रिपीट झालेला आहे, एकदा चेक करून घ्या. मग हा प्रश्न काय तो बघा, इथं तुम्हाला लोकांना 84 12 दिलं, इथं 14 तयार केलं. मी कसं असेल ते असेल, वाटेवर तुम्ही जसं गणित पाहता त्याच्यावर तुम्ही लॉजिक तयार करता. पण माझी एक पाहण्याची आयडिया अशी की तुम्हाला हे सांगेल मी, या साईडच्या 2 संख्या पाहायच्या आणि यांच्यापासून ही संख्या तयार केली का तेवढं बघायचं. ठीक आहे. साईडच्या 2 संख्यांपासून ही संख्या, साईडच्या 2 संख्यापासून ही संख्या, असं सेम या प्रकारे तुम्ही तयार करायचं, लक्षात घ्या. मग आपण पहिल्या लॉजिकमध्ये जर गेलो आणि व्यवस्थित ऑब्झर्व केलं, नीट बघा सगळ्यांनी, इथं 84 इथं 12 आहे, एवढं कंपल्सरी 100% शुअर आहे. पाड्याचा पाठ असेल तर डायरेक्ट क्लिक होईल, पाडे पाठ असतील तर 12च्या पाड्यामध्ये 84 आहे म्हणजे आहे. ठीक आहे. मग 12च्या पाड्यामध्ये 84 आहे ना, तर कसा येतो, तर 12 7 84, पण तो 7 येतोय, इतर 14 दिलाय. मग असं मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं, काय म्हटलं होतं तुम्हाला लोकांना, पट केले जाऊ शकते, पट पट पट. बघा ते मागाचं बघा सगळ्यांनी, आता हे बघा, उत्तराची पट केली जाऊ शकते. काय? पट केली जाऊ शकते. मग पट करून बघू आपण काय ते. चला लक्ष द्या सगळ्यांनी, कशी पट होते काय ते बघा. चला कुठे गेलं आपलं गणित, हा इथं गणित आहे आपलं. सो 12च्या पाड्यामध्ये आपण 84 काय केला, 12 7 84 मास्तर, आणि 7ची डबल केली की 14 येते, म्हणजे 7ची दुप्पट केली आपण, 14 येते. इथे आलो आपण आता, इथे 81 आणि इथे 9 आहे, 9ने भाग दिला, 9 9 81, काय ते 9 9 81, उत्तर 9 आलं, आणि 9ची डबल केली तर काय ते 18 येते. म्हणजे काय, भाग द्यायचा आणि पट करायची पटकीने. म्हणजेच काय, या दोघांचा भाग, या दोघांचा भाग, असंच आपण इकडे या दोघांचा भाग देऊया ना. म्हणजे एखाद्याचं लॉजिक जर तोंडी लागत असेल तर तोंडी लावून टाकायचं. म्हणजे कसं, हे बघा, 12 7 84, 7ची डबल 14, बघा ना, 12 7 84, 7ची डबल 14, 9 9 81, 9ची डबल 18, आणि इथं काय माहितीये का, 11 8 88, 8ची डबल किती आली, तर 16 आली. मी तुम्हाला सोल्युशन लिहून देतो, काय ते बघा. आता इथं काय केलेलं आहे, फर्स्ट ह्याच्यामध्ये पहिलं वाला 1 नंबर म्हणजे पहिला बॉक्स, असं लक्षात ठेवा सगळ्यांनी. 84 आणि 12 आहे ना, मग मी काय करतोय बघा, 84ला 12ने भाग देतोय आणि जे काय उत्तर येईल त्याला मी डबल करतोय. मग 84ला 12ने भाग दिला, 12 7 84, 7ला डबल केलं, 7 2 किती आला, इथे 14 आलं, फिक्स आहे. सो उत्तर काय पाहिजे आपलं, 14, संपला विषय. बरं, त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरला जाऊ. सेकंडला काय दिले, ते 81 आणि ते 9 दिले. ठीक आहे. मग आता सेकंड मध्ये बघा, 81ला जर मी 9ने भाग दिला आणि त्याला काय केलं, मी डबल केलं. चला बघा सगळ्यांनी, 9 9 81 आणि 9ला डबल केलं, 9 2 किती आला, 18. सो दोन्ही उत्तर बघा, व्हेरीफाय करा. इथे 14 आलाय का, तर आलाय. इथे 18 आलाय का, तर हा पण आलेला आहे. एकदम बेसिक बेस्ट चाललंय. आणि मग त्याच्यानंतर काय करायचं, आता जो प्रश्न विचारला आपला बघा, हा वाला प्रश्न आपला, तो प्रश्न काय, तर इथे 88ला 11ने भाग द्यायचा. इथे जे केलं ना तेच करायचं, वेगळं काय करायला जायचं नाहीये. काय ते बघा, आता 88ला जर का मी इथं 11ने भाग दिला आणि येणाऱ्या उत्तराला डबल केलं, म्हणजे काय, 11 8 88 आणि त्याला डबल केलं, तर 8 2 किती आला, तो 16. तर इथं उत्तर काय, ते 16, 16 आपला आन्सर आहे, ऑप्शन नंबर 2. अतिशय सिंपल आहे, बेसिक वाटते, काय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. चला चला मग नेक्स्ट आता पुढे काय बघा. आता थोडा विचित्र प्रश्न वाटतोय, पण तेवढा विचित्र नाहीये जसा वाटतो तो. सोपा प्रश्न आहे. प्रश्नाकडे थोडंसं व्यवस्थित फोकस करा. काय म्हटलंय त्याने बघा, क्वेश्चन मार्कच्या जागी काय, तर इथं त्याने असं एक वेगळंच आकृती अशी वाटते की कधी आयुष्यात पाहिलीच नाही, पण आकृती सोपी आहे मित्रांनो. तुम्ही फक्त लक्ष देणं महत्वाचं आहे. इथं 13 दिलाय, 40 दिलाय, 34 दिलाय, आणि तुम्हा लोकांना इथे काय येईल ते विचारलं इथं.
ठीक आहे. मग आता थोडंसं विचार काय करायचा की बाबा हा 13 चिटकून कोणाला चिटकलेला आहे, ह्या 3ला आणि 2ला. ठीक आहे, आपण असं करू ना की 3 2 पासून 13 कसं बनेल, एक थोडासा विचार करायचा, दिमाग की बत्ती जलाव. कसं ते बघा, 3चा वर्ग किती असेल बरं, 9. 2चा वर्ग काय असेल 4. मग 9 आणि 4 किती बरं, 13. किती सिंपल यार, काहीच नाही. इथं आलो आपण 40 कडं, 2 आणि इथं 6 आहे. 2चा वर्ग किती असेल 4. ठीक आहे, 6चा वर्ग 36. 36 आणि 4 किती आलं 40. अतिशय सिंपल गोष्ट आहे. मग जर हे असंच असेल, वर्गांचीच बेरीज केली असेल त्या लोकांनी, तर आपण इथं पण तेच करू ना, मग काय टेन्शन आहे. आणि अजून एक सर, इथं तिसरं पण दिलं, इथं 3 आणि 5 दिले. अरे मग 2 चेक केलं तर तिसरं चेक करायची काय गरज आहे, तेवढं चेक केलं तरी बस होतं आपल्यासाठी. म्हणजे जरी ते चेक केलं, 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 25 आणि 9 किती 34. पण एवढं करण्यापेक्षा आपण एक एक पॉईंट घेऊ पटापट. पहिला पॉईंट काय बघा, लक्षात घ्या की इथं 3 आणि 2 आहे ना, तर लक्षात घ्या 3चा वर्ग अधिक 2चा वर्ग. बघा 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 आणि 4 किती बनलं 13. हाच 13 तुम्हाला लोकांना इथे दिसतोय थाटामध्ये बसला मस्त आहे की नाही. मग आपण इथे 2 आणि 6 कडे जाऊ, सेकंड नंबर चेक करू. तो 2चा वर्ग आणि इथं 6चा वर्ग चेक करा. 2 आणि 6 म्हणजे बघा हे दोघं जण, बरं. मग 2चा वर्ग किती आहे 4 आहे, 6चा वर्ग किती आहे 36 आहे. 36 आणि 4 किती आलं बाबा, 40 आलं. झालं. आता मग तिसरं चेक करत बसू नका. 2 चेक केले ना, दोघाला सेम लॉजिक लागलं ना, डायरेक्ट प्रश्नात घुसा तुम्ही. प्रश्न कोणता आहे, 5 आणि 6 पासून काय बनेल, हा प्रश्न आहे आपला. मग त्याकडे जाऊ आपण. मग काय ते बघा, आता प्रश्न जो आहे ना त्याला मी स्टार करून घेतो. 5 आणि 6 पासून काय, मग 5चा वर्ग 6चा वर्ग. इथे जे केलंय ना तेच करायचं, इथे जे केलंय तेच करायचं. त्या संख्यांची वर्ग करून बेरीज करायची. सो 5चा वर्ग किती आलेला आहे 25 आलेला आहे. बरं 6चा वर्ग किती आलेला आहे 36 आलेला आहे. ह्या दोघांची केली बेरीज आपण, दोघांची बेरीज केली ते बघा ती 61 येते. क्लिअर का, विषय संपला. 61 61 आपल्या ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक 3ला आहे. अतिशय सिंपल गोष्टी सगळ्या, आलं पाहिजे छान छान गोष्टी सगळ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता थोडंसं जरा विचित्र म्हणजे अवघड आहे प्रश्न. तो प्रश्न समजून घ्यायचा आहे. STI पूर्व परीक्षा 2014चा प्रश्न. ठीक आहे, ह्यात 2 लॉजिक मिक्स आहेत. काय त्याला आपण 2 लॉजिक मिक्स म्हणून, आपण त्याला 2 in 1 म्हणायचं. 2 लॉजिक मिक्स म्हणजे काय, नेमकं गणित काय, हा विचार आपण करत नाही, तो विचार करावा लागेल आपल्याला. थोडं तुम्हाला लोकांना बेसिक मी 2च पॉईंट सांगेल फक्त, तुम्ही तिथून लक्षात ठेवा. कसं ते बघा, आता हे 3 आणि 2. एखादा काय म्हणाल सर 3 मधून 2 गेला 1 आला, म्हणून ते मी पहिलं सांगत नाही. आपण एक काम करू, पहिल्यांदा इकडे जाऊ, एवढं बघू फक्त. इथे 6 6 आहे बरं, इथे व्यवस्थित बघा, आकडे थोडेसे बारीक आहेत म्हणून थोडं क्लिअर दिसत नसेल, पण ते दोन्हीकडे 6 6 आहे. 6 आणि 6 पासून 24 कसा बनला माहितीये का, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. काय तो 6 आणि 6 आहे ना, तर असं करू का मी 6 आणि 6चा गुणाकार करायचा. ठीक आहे, डेटा आहे का सगळ्यांनी, 6 आणि 6चा गुणाकार करायचा. ठीक आहे, आणि त्यानंतर त्या 6 आणि 6ची बेरीज करायची. नीट आहे का सगळ्यांनी. मी आता हे जे आहे ना इकडचं हे नंतर सांगतो. पहिल्यांदा फक्त आपण त्या 6 6 पासून 24 कसा बनला, इथे 24 दिसतो का इथं, तो कसा बनला तुम्हाला ते दाखवतोय. चेक करा. 6 6 किती बाबा 36, 6 6 किती आलं इथं 12. 36 आणि 12 पासून 24 कसा बनेल, जर मी यांची वजाबाकी केली तर बनेल. मग आता बघा चेक करा. 6 6 36, 6 6 12, 36 मधून 12 गेलं किती आलं बाबा, इथे 24 आलं. हे मी अजून एखाद्या ठिकाणी व्हेरीफाय करून पाहतो ना, तुम्ही इथे बघा ना सगळ्यांना. आता 3 दुने किती 6, तोंड्या 3 दुने 6 आणि 3 2 किती 5, 6तून 5 गेला 1. ठीक आहे, अजून एखादा आपण पाहूया वाटलं तर. इथे बघा सगळ्यांनी, याच्यामध्ये आपण जाऊया जरा, इकडे बघा सगळ्यांनी. 7 आणि 4 बघा इथे बघा, 7 आणि 4 पासून 17 बनला ना, तुम्हाला कसा आला ते करून दाखवतो बघा. हे बाकीचं आपण सगळं उडून टाकूया, म्हणजे 2 in 1 लॉजिक कळलं असेल सगळ्यांना. गुणाकार बी केलाय, बेरीज बी केली आणि उत्तरांची वजाबाकी केली भावांनी. मग 7 आणि 4 पासून 17 कसा बघा, 7 आणि 4चा गुणाकार करायचा आणि त्यानंतर 7 आणि 4ची काय करायची बेरीज करायची आणि उत्तरांची वजाबाकी. का इथं केलं ना म्हणून, ऐका ना सेम. मग 7 चोक किती बघा, ते 7 चोक 28 आलं. इथं 7 आणि 4 किती आलं 11 आलं. आपण 28 मधून 11 मायनस केले, आपल्याला उत्तर काय मिळते 17. जे 17 इथे मॅच होते, हे 17 आलं. इकडचा कोण आला तो 24 आला. तुम्हाला 3 2चं तोंडी, 3 2 6, 3 2 5, 6तून 5 गेलं 1, ते पण सांगितलं. आता आपण डायरेक्ट इथे घुसू ना, हा आपला प्रश्न आहे. क्वेश्चन मार्कच्या बदली इथं एक्स आहे असं समजू आपण. आणि त्याच्यात तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. ऑप्शन टाकून बघू शकता किंवा एक समीकरण तयार करू शकता. म्हणजे काय, इथं आपल्याला कळालं की ह्या दोघांची गुणाकार आणि दोघांची बेरीज करून वजा केली की हेच आहे. म्हणजे आपण एकदा चेक करू, तुम्हाला मी एक्सच्या समीकरणाने सांगतो आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू, आपण ऑप्शन टाकून बघूया. तर आता बघा एक्सच्या समीकरणाने कसं येईल ते, x गुणिले 6. ठीक आहे, त्याच्यानंतर मग इथं दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 6 आणि दोघांची काय, तर दोघांची वजाबाकी वजाबाकी आणि त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, तर ते तिथं दिलंय त्याने 29 आलं पाहिजे. उत्तर काय आलं पाहिजे 29 आलं पाहिजे. आपण बघूया काय होतं नेमकं.
चला बघूया आता काय ते. एक्स आणि 6चा गुणाकार केला बघा, एक्स आणि 6चा गुणाकार केला त्याला म्हणायचं 6x. हे तुम्हाला गणितात एक चॅप्टर येईल आपला एका चलातील रेषीय समीकरणाचे, ते शिकवेलच मी. सध्या एवढं बघा, एक्स आणि 6चा गुणाकार 6x आला आणि जसा हा मायनस इथे आतमध्ये जाईल तिथं -x आणि इथे -6 करून टाकेल. हा ह्या दोघांची चिन्ह बदलतो. हे गणिताचा नियम आहे आपला. ब्रॅकेट ओपन केला की दोघांची चिन्ह बदलली आणि पलीकडे काय तो 29 आहे. आता एक चेक करा सगळ्यांनी. 6x वजा x काय माहिती आहे का? 5x. इथं -6 आहे ना, तो सध्या मी ठेवतो इथं. एवढं ठेवण्यापेक्षा एक काम करू ना आपण, ही बेसिक गोष्ट आपल्या इथून पुढे लक्षातच ठेवायची. एखादी संख्या मायनस करत असेल आणि पलीकडे गेली तर काय करते? प्लस करते. मग पलीकडे 29च्या शेजारी त्या -6ला बसवतो बघा मी. -6 तिकडे गेला तो +6 बनतो. हे लक्षात ठेवा. मी मुद्दाम कलर चेंज केलाय. तुम्ही लिहिताना थोडंसं डार्क करून लिहा की दुसरा रंगाने लिहा ते. ठीक आहे. मग आता काय होतं बघा, इथं 5x चा 5x, 29 आणि 6 किती आलं बाबा? ते 35 आलं. आणि 5ने आता त्याला भाग द्यायचा आहे. तो x बरोबर 35 भागिले 5 केलं तर 5च्या पाड्यामध्ये इथं 5 × 35. आपलं उत्तर असेल 7. आपलं उत्तर काय असेल? 7. तर x ची किंमत आहे 7. हे मी तुम्हाला लोकांना खूप डिटेलमध्ये सांगितलं, पण एवढं करायची गरज आहे का? तर नाही. ऑप्शन आता हे तुम्ही जस्ट हे पाहिलं, लॉजिक कळलं ना आपल्याला. डायरेक्ट काय करायचं? ऑप्शन घेऊन बघायचं. 4 समजा आपण 4 ठेवला इथं, 4 × 24 येते आणि 6 × 4 10. 24 मधून 10 गेले इथं 14 येईल. 14 चालते का नाही? 29 पाहिजे ना आपल्याला, गेलं ते. पहिला ऑप्शन असाच गेला. दुसरा घेतला आपण 8 घेतला समजा. बघा लक्षात घ्या, 8 × 48. 48 मधून 8 आणि 6 14 गेले, 34 येते. ते जमतं का? इथं नाही जमत आहे. बरं समजा 7 घेतला, 7 × 42. 7 × 42 त्यामध्ये 7 आणि 7 13 मायनस केले. 42 मधून 13 गेल्यानंतर ऑलमोस्ट आपल्याला कळते ते 29 येतोय. हा 29 मॅच होतोय मित्रांनो. म्हणजे तसं गेला असतं ऑप्शनने तरी चाललं असतं, पण कृपा करून पाडे, वर्ग, वर्गमूळ ह्या गोष्टी पाठ करा. नंतर काही खरं नाही आपलं, म्हणून तर तिथं विकेटच पडणार आपली फिक्स. ठीक आहे. त्यामुळे हे नोट करा. हा प्रश्न STI पूर्वच्या परीक्षेत विचारला गेला होता. चांगला प्रश्न होता. ठीक आहे. आणि थोडंसं नवीन शिकलो आपण काहीतरी. चलो आता पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न पण लेटेस्ट प्रश्न आहे. कधी विचारला गेलाय? तर आपली ASOची मुख्य परीक्षा 2017 म्हणजे 17-18. लक्षात घ्या. प्रश्नात थोडंसं व्यवस्थित फोकस करायचं. अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. इथं 7 आणि 3 पासून 64 तयार केलाय. दोनच गोष्टी बघू आपण. 7 आणि 3 पासून 64 तयार केलाय आणि 11 आणि 8 पासून 27 तयार केलाय. एक थोडंसं एक विचार करा. आपण त्या संख्या बघू. 64, 1, 27. मी साईडला नोट करून देतो. आपण जर का घन पाहिले, एकाचा घन 1, 2चा घन किती लेकरांनो? 8. 3चा घन केला तर इथं 27 येतो. 4चा घन केला तर आपल्याला माहिती आहे 64 मास्तर तो. 5चा घन केला तर 125 आहे आणि 6चा घन केला तर तो 216 आहे. या गोष्टी आपल्याला माहितीच सगळ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की बाबा हे एकदा फक्त लक्षात ठेवा. हे आकडे इथं जर दिसत आहेत, 1, 64, 27 तुमच्या समोर आहे. 1 दिसतोय, 64 दिसतोय, 27 दिसतोय. तर थोडंसं माणसाचं लक्ष एकदम व्यवस्थित पाहिजे याच्यामध्ये की नेमकं ह्याने काहीतरी तसंच कांड केलं. त्यामध्ये काय केलं नेमकं बघा. आता 7 आणि 3 पासून 64 कसा तयार केला असेल? तर 7 आणि 3 पासून 64 तयार करायचं असं नसेल केलं का? बघा 7 मधून 3 गेला आणि त्याचा घन केला. 7 मधून 3 गेला 4 आणि 4चा घन किती? 64. अरे काय त्यामध्ये काहीच नाही. बेसिक एकदम सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर 5 वाटलं तर हे पण बघा. 11 8चं बघून घ्या. चला 11 आणि 8चं. 11 मधून 8 गेले आणि त्याचा घन केला. 11 मधून 8 गेले की त्याला 3 आणि 3चा घन केला 27. उत्तर मॅच करा. आता 5 आणि 4चं काय दाखवायचंय ते लिहून टाकू. चला 5 + 4 केलं आणि घन केला. 5 + 4 केला 1 आला. त्याचा घन केला 1च येतोय. अरे मग राहिलं काय मग त्यामध्ये? आता हे प्रश्न काय? आता 8 आणि 2 आहे, करून टाका ते. मग 8 - 2 केलं त्याचा घन करायचंय. 8 मधून 2 गेलं की त्याला बाबा 6 आणि 6चा घन काय? तर समोर दिलाय तुम्हाला लिहून मी. 6चा घन 216, 216. फक्त एवढंच आहे. हे पाठ असलं पाहिजे. नसेल पाठ तर तुम्हाला लोकांना गुणाकार करत बसावं लागेल. बाकी काही नाहीये. चला नोट करा. झालं, डन. बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे. चलो उसके बाद फिर अभी आता हा प्रश्न कधीचा आहे बघा. गट ब ची पूर्वपरीक्षा 2017 म्हणजे PSI ST ASOची परीक्षा, त्या परीक्षेतला हा प्रश्न विचारताना अतिशय सुंदर सोपा प्रश्न आहे. इथं पण तेच जे आता लिहून दिलं. पुन्हा एकदा बघून घ्या बघा. इथं घन बघितलं. एकाचा घन 1, 2चा घन 8 पाठ करून ठेवा. 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216. याच्या जनरली तुम्हाला सांगतो 1 ते 10 पर्यंतच घन करा. जास्त स्ट्रेस घेऊ नका. आताच्या गणितात बघा कसं अप्लाय करतोय मी ते. 2 आणि 1 पासून इथं 7 तयार केलाय. 2 आणि 1चं तुम्ही लोकांनी जर समजा पाहिलं, 2चा घन 8 आहे, एकाचा घन 1च आहे. 8 मधून 1 गेला की 7 येतो. इथं आला तुम्ही लोक 3 आणि 1 मध्ये आला. 3चा घन किती? 27. ठीक आहे. 27 आणि एकाचा घन किती? 1. 27 मधून 1 गेला की 26 येतोय का? म्हणजे हे तेच आहे. गंगाधरी शक्तिमान आहे. तेच लॉजिक आहे. म्हणजे काय केलं बघा. आता याच्यामध्ये आलो मी. आता इथं 2चा घन वजा 1चा घन
2चा घन 8 येतोय, 1चा घन 1 येतोय, 8 मधून 1 गेलं इथं 7 येतोय, जो 7 तुमच्या समोर इथे दिसतोय. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर मग आपण पुढे आलो इथं 3 आणि 1च्या मध्ये. आता थोडंसं फोकस करा. 3चा घन वजा 1चा घन आपण केला तर 3चा घन किती? 27. त्यातून 1 गेला, उत्तर काय ते 26 आहे का समोर? 26. परफेक्ट. आणि मग असं जर असेल तर आता प्रश्नात जाऊ आपण. प्रश्नात काय म्हटलंय? 4 आणि 1चं काय? मग 4 आणि 1चं काय तर ठीक आहे ना. 4चा घन वजा 1चा घन केला. 4चा घन किती? 64 वजा 1चा घन 1 आला. 64 मधून 1 गेलं की त्याला बाबा नव्हते 63. सो आपल्या उत्तरामध्ये 63 आहे का? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये 63 दिसतं आपल्याला. ठीक आहे, विषय संपला. इकडं आला ध्यानात सगळ्यांच्या? एकदम बेसिक गोष्ट आहे. ठीक आहे, मग असंच याच पेपरमध्ये अजून एक प्रश्न आला होता, तो म्हणजे हा प्रश्न एकदा बघून घ्या सगळ्यांनी. परीक्षा तीच आहे, गट ब पूर्व परीक्षा 2017. ठीक आहे, एकदा ह्या आकड्यांवर फोकस करा सगळ्यांनी. काय दिलंय तिथं? 1 आणि 2चं 9 दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर 3 आणि 1चं 28 दिलंय, 1 आणि 5चं 126 दिलंय, 2 3चं काय? आता एवढं तर कळलं पाहिजे माणसाला की बाबांनो हे घनसारखं दिसतंय, घनाच्या जवळ आहे. 2चा घन 8, 1चा घन 1, 8 आणि 1 9, 3चा घन 125, 3चा घन 27, 27 आणि 1 किती? ते 128 झालं ते. तर हे पण क्लिअर आहे, एकदम साधं सरळ आहे. आपण एक काम करूया आता. मग आता याच्यामध्ये तुम्हाला लोकांना मी काय करतो, आता त्या गणितात तुम्हाला लिहून दाखवतो. मांडणी बघा सगळ्यांनी. 1 2चं इथे 9 आहे. पहिलं बघा सगळ्यांनी, 1चा घन अधिक 2चा घन. ठीक आहे, व्यवस्थित बघा किती ते 1चा घन 1, 2चा घन इथं 8, 8 आणि 1 किती आलं ते 9. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरं वालं बघा, इथे 3चा घन आहे. ठीक आहे, 1चा घन आहे किती आला बघा, 3चा घन 27, 1चा घन 1, 27 आणि 1 किती? 28. अरे समोर सगळ्या गोष्टी. इथे 9 येतोय, इथे 28 येतोय. तिसरंही चेक करा वाटलं तर. तिसरं काय चेक करताय? 1 आणि 5चं काय? 1चा घन अधिक 5चा घन, 1चा घन 1, 5चा घन 125, तो झाला 126. आहे का? मॅच होते का? बघा मॅच होतोय. जर हे तिन्ही मॅच होत असतील तर आता आपण डायरेक्ट क्वेश्चन मध्ये घुसूया. आणि त्या क्वेश्चन मध्ये बघा सगळ्यांनी, ह्या 2 3चं काय ते बघा, चेक करून घ्या सगळ्यांनी. 2चा घन अधिक 3चा घन, 2चा घन किती? तो 8, 3चा घन किती? तर 27. 27 आणि 8ची बेरीज केली तर आपलं उत्तर काय येतं? 35, 35. आपला आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. अतिशय सिंपल आहे. सो अशा प्रकारे पर्याय जो आपला टाईप नंबर 1 आहे, त्या टाईप नंबर 1ची आपण एक परफेक्ट प्रॅक्टिस केलेली आहे. ही प्रॅक्टिस व्यवस्थित तुम्ही लोक आणखीन याच्या खाली जे काही झेरॉक्स म्हणजे जे काही प्रिंट तुम्हाला PDF देतो आपण, त्या प्रिंट करा. प्रिंट करता येत नसेल तर टेलिग्रामच्या ग्रुपला जा. टेलिग्रामच्या ग्रुपवरती आपण प्रिंटेबल फाईल्स टाकतो सगळ्या PDFच्या, त्या प्रिंट करा आणि त्या सोडवून काढा सगळ्या बस. आणि आणखीन याच्यानंतर हा फक्त एक प्रकार झाला. अशा जवळपास आपण अजून 4-5 प्रकार आपण घेणार आहोत. एक एक प्रकार व्यवस्थित करा, नोट करा. आणि मी सगळं लिहून देत असताना सगळं नोट करून घ्या, लिहून घ्या सगळ्या गोष्टी. धन्यवाद.